भोळ्या बायकांचा सर्वात सुंदर डायलॉग. पीत नाहीत ग ते, मित्रच नालायक आहेत त्यांचे. पण तिला काय माहीत की आपला गंगाधरच शक्तिमान आहे. बायको, अहो इतके सगळे खेळाडू त्या चेंडूच्या मागे का पळत सुटले आहेत? नवरा, गोल करण्यासाठी. बायको, चेंडू तर गोलच आहे की, अजून किती त्याला गोल करणार? नवरा, बघ तुझी सिरियल बघ, रंग माझा वेगळा. मॉलमधून बिस्किटचा पुडा चोरताना पकडलेल्या महिलेविरुद्ध खटला सुरू होता. न्यायाधीश, पुड्यात 10 बिस्किट होती, तेव्हा तुला 10 दिवस तुरुंगात राहावे लागेल. हे ऐकताच नवरा पुढे सरसावला. न्यायाधीश महोदय, हिने 1 किलो मोहरीचे पाकिट सुद्धा चोरले होते. गल्लीतल्या काकू बेशुद्ध पडल्या. डॉक्टर, सॉरी, ह्या तर मेल्या आहेत. अंत्यविधी वेळी काकू उठून बसल्या आणि म्हणाल्या, मी जिवंत आहे. काका, गप्प बस, तुला काय डॉक्टरपेक्षा जास्त कळतं का? झाडा रे. गण्या, स्वामीजी, इथे ह्या डोंगरावर खूपच थंडी आहे. इतक्या थंडीत तुमच्या आनंदाचा राज काय आहे? स्वामीजी, 21 वर्षाची तपस्या आणि ग्रीन टी, जी मला थंडीपासून वाचवते. तू काय घेणं पसंत करशील, तपस्या की ग्रीन टी? गण्या, ग्रीन टी. स्वामीजी, तपस्या, 2 कप ग्रीन टी आण. मुलगी, उद्या माझं हार्टचं ऑपरेशन आहे. मुलगा, माहिती आहे. मुलगी, आय लव्ह यू. मुलगा, आय लव्ह यू टू. ऑपरेशन झाल्यानंतर मुलीच्या बाजूला फक्त तिचे वडीलच असतात. मुलगी, पप्पा, बंड्या कुठे गेला? वडील, तुला काय वाटतं, हे हृदय तुला कोणी दिलंय? मुलगी, नाही, आणि जोरात रडू लागली. वडील, आव मजा केली नव, बाहेर गेला तो खर्रा थुकाले. गुप्ता जी गुमसुम बैठे थे. पूछा, क्या हुआ? तो बोले, भाई अब क्या बताऊँ, आपकी भाभी ने नाक कटवा दी. मैंने पूछा, वो कैसे? गुप्ता जी, हम दोनों टॉयलेट फिल्म देखने गए थे. ट्रैफिक के कारण फिल्म में कुछ देर से पहुँचे. मैंने पूछा, इसमें क्या नाक कटवा दी? वो बोले, तेरी भाभी सारी मोहल्ले में कहती फिर रही है कि मैं और पति देव टॉयलेट गए थे, लेट हो गए तो थोड़ी सी निकल गई. अब मैं किस किस को समझाऊं? गण्या शेजारणीला रस्त्यात थांबून बोलला, वहिनी, काल मी तुम्हाला कपडे काढताना पाहिलं. तुम्ही खूपच लवकर लवकर कपडे काढता. जरा हळूहळू काढत जा, नाहीतर कपडे वाळवण्याची दोरी तुटून जाईल.